हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी माझा शनिवारचा दिवस जो आहे तो पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते. तर म्हटलं चला सकाळपासूनचं जे काही रुटीन आहे, जसं काही मला शूट करता आलं ना ते मी शेअर करते. तर पहिले तर मी म्हणजे शनिवार म्हटलं थोडंसं लेट आपण सगळेच उठतो. तर तसाच दिवस आहे ना, म्हणजे सकाळ जी आहे ना ती माझी निवांत असते. पहिले तर मी बाल्कनीमध्ये जाऊन आहे ना, पहिली माझी सगळी झाडं बघते की व्यवस्थित वाढलेली आहेत का, कोणत्या झाडाला छान असं फूल आलेलं आहे, कुठे काही कचरा दिसतं आहे का, असं सगळं काही माझं लक्ष असतं. कारण सोमवार ते शुक्रवारमध्ये आहे ना तसा बिलकुल पण वेळ नसतो की कुठे काय आहे, फक्त पटपट असं काम करायचं असतं, म्हणजे झाडांना पाणी घालायचं एवढंच काम असतं आणि दुसरं काही नाही. मग शनिवार रविवारी मुलांचं जे काही आवरायचं असतं ना ते सगळं काही संधी बघून मी झाडांकडे बघून झाडांना पाणी घालून लगेचच अंघोळ करून घेते आणि मग मात्र माझ्या रुटीनला लागते. आणि बाहेर वगैरे जायचं असेल ना तर त्या दिवशी किचनमधलं काम थोडंसं कमी, म्हणजे भाजी वगैरे न बनवता डायरेक्टली काहीतरी असं सिम्पल पण हेल्दी असं बनवायचं असं चाललेलं असतं. सो पराठे हाच एक ऑप्शन असतो आणि त्यामध्ये मुलांना जर म्हणजे भरवायचं नसेल ना तर त्यांच्या आवडीचे पराठे, जसं की आलू पराठा त्यांना खूप आवडतो. तर तशीच तयारी मी करत असते, म्हणजे मग आपल्याला आवरायची तयारी साठी वेळ मिळतो. तर माझा हा जो छोटूसा कुकर आहे ना, हा 2 लिटरचा इंडस व्हॅलीचा कुकर आहे. म्हणजे छान आहे, कॉम्पॅक्ट आहे ना आणि मेन ट्रायप्लाय आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि माझे जनरली सगळे जे काही कुकर आहेत ना ते तुम्ही बघितलेत की बाहेरचे झाकणाचेच आहेत, आतमधल्या झाकणाचे खूप कमी आहेत कुकर. तर मी 4च बटाटे घेतलेले आहेत, कारण आम्हाला आता एका टायमाचेच पराठे बनवायचे आहेत आणि मला असं काही खूप जास्त पराठे आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी चपातीच बनवणार आहे. तर आज आहे ना, या आमच्या मॅडमबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे, की एखादी गोष्ट ती जेव्हा खेळते, तेव्हा ती कुठेतरी ठेवते आणि मग तिला 3-4 दिवसांनी जरी विचारलं ना, तरी देखील तिला माहिती असतं, की ते तिने कुठे ठेवलं आहे. तर हाच क्लिप मी खूप दिवसांपासून शोधत होते आणि मग तिला मी फायनली विचारलं, तर तिला बरोबर लक्षात होतं, की क्लिप हा इथेच आहे आणि तिने बरोबर मला दिला. म्हणजे काय असं आणि एकदाच नाही, असं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे मी देखील काही वेळा विसरून जाते, की मी कुठे काय ठेवलेलं आहे. तर ती मात्र मला बरोबर आठवण करून देते. मला माहीत आहेत बरीच मुलं अशी असतील, तर मला तुम्ही देखील सांगा, की तुमची पण मुलं अशीच आहेत का? एस्पेशली मुली जास्त अशा असतात, त्यांनाच बऱ्याच काही काही गोष्टींमध्ये आपल्यासारखा इंटरेस्ट असतो. तर हे जे पाणी आहे ना, बटाटे, कोथिंबीर वगैरे धुतलेलं जे पाणी आहे ना, ते मी इथल्या आज इंडोर प्लांट्सला टाकून घेते. आणि इथे आहे ना, ह्या झाडांना थोडंसं असं खूप डस्ट आपल्या घरामध्ये असतेच. आपण काही झटकलं तरी धूळ उडतच असते. तर ते देखील म्हटलं जरा पटकन पुसून घेऊया याची पानं. तर पटकन असंच पाणी हातानेच मी स्प्रिंकल केलं आणि नंतर म्हणजे मलाच ते डबल काम झालं. म्हणजे मी पटकन त्यांना उचलून बेसिनमध्ये घेतलं असतं तर माझं काम कमी झालं असतं. मला वाटलं की जाऊ दे कशाला उचलू, म्हणून मीच माझं काम वाढवून घेतलं. पण बघा काहीही असलं ना तरी इंडोर प्लांट्समुळे आहे ना घरामध्ये वेगळंच वाटतं. म्हणजे त्या फेक आणि आर्टिफिशियल वस्तूंनी क्लटर्ड वाटतो ना, तसा झाडांनी कधीच तुम्हाला असं म्हणजे पसारा किंवा असं खूप क्लटर नाही वाटणार. खूप छान स्पिशियस वाटतं. तर तुम्ही म्हणजे इंडोर प्लांट्स आहेत ना, जे तुम्हाला मेंटेन होतात, मनी प्लांट किंवा असे छोटे छोटे प्लांट्स आहेत ना, ते तुम्ही पहिले ट्राय करा आणि मग नंतर जे काही कॉस्टली प्लांट्स आहेत ना ते तुम्ही
नंतर परचेस करा, जेव्हा तुम्हाला त्याचं मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित येईल तोपर्यंत. म्हणजे मी देखील तसंच पहिले ट्राय केलं आणि मग एक असं मी प्लांट घरामध्ये आणत गेले. जसं की मी आत्ता फर्स्ट टाईम पाम ट्री जे मी आत्ता बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावरती माझे एक्सपेरिमेंट चालू आहेत. मी पहिले आतमध्ये ठेवलं होतं, आता मी बाल्कनीमध्ये ठेवलं आहे. तर बघू ते कसं वाढतं आहे, काय वाढतं आहे. तर मला तरी इंडोर प्लांट्स म्हणा किंवा आउटडोर म्हणा, मला सगळेच आवडतात. पण माझ्याकडून देखील काय काय प्लांट्स नाही मेंटेन होत. तर मला नेहमी कमेंट येत असते आणि मला आहे ना असं खुलून असं तेव्हा कमेंटमध्ये बोलता येत नाही. तर मी व्लॉग्समध्ये जे काही आहे ना ते शेअर करायचा प्रयत्न करते. तर आज सकाळचा नाश्ता म्हणजे मुलं वगैरे आता तुम्ही बघितलं उठलेली होती जस्ट, तर त्यांच्यासाठी म्हटलं चहा आणि खारीचाच बेत ठेवूया. तोपर्यंत माझे पटकन पराठे होतील. म्हणजे 1 तास तरी मुलं चहा आणि खारीवरती राहू शकतात आणि शनिवार रविवारच असतो त्यांना शांतपणे ब्रेकफास्ट किंवा त्यांच्या आवडीचं काय काय खायला मिळतं. तर आज ॲक्च्युली प्लॅन होता मॉलमध्ये जायचा, कारण मला मेकअपचं काही सामान पण घ्यायचं आहे आणि छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या असतातच, की बाबा हे नाही आहे, ते नाही आहे आणि ते तिथे गेल्यानंतर लक्षात येतं, अरे हां, आपल्याला हे देखील हवं आहे किंवा ते देखील हवं आहे आणि असं बरंच सामानाची लिस्ट वाढत जाते. आणि आमच्या इथे बाहेर जायची एक्साइटमेंट म्हणजे जवळपासच म्हणा, बाकी कुठे खूप बाहेर म्हणजे स्टेसाठी वगैरे जायचं असेल तर ते संदीपची इच्छा असते आणि बाकी असं मॉलमध्ये किंवा इकडे-तिकडे जायची जी इच्छा असते ना, ती फक्त माझी असते आणि मला असं वाटतं की आपण जावं. आणि जायच्या आधी मात्र म्हणजे मी जर घरामध्ये सगळा काही पसारा किंवा जसं आहे तसं घर ठेवून गेले ना, तर आल्यानंतर माझीच चिडचिड होते. त्यामुळे काहीही झालं तरी मी सकाळी लवकर उठून सगळं काही आवरून, घर पूर्ण आवरून मगच बाहेर निघते. मग मला थोडाफार उशीर झाला तरी चालतो. म्हणजे रिलॅक्सच रुटीन असतं, पण सगळं काही करून निघते मी बाहेर. तर पराठे आहेत ना, मी हे अशा पद्धतीने बनवते. म्हणजे आपण सगळेच सेमच बनवतो, पण ज्यांना माहिती नाही आहे ना त्यांना सांगते. पहिले छान असा आपण त्याचा बॉल बनवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग टाकायचं आणि मग ते पूर्ण बंद करायचं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण त्याला असं टॅप करतो ना, तेव्हा त्याच्यातलं जे स्टफिंग आहे ना, ते पूर्ण आपल्या त्या आट्यामध्ये पसरून जातं आणि मग छान असा पराठा होतो. तर फुटत देखील नाही, काही नाही. आणि हां, बघा आता म्हणजे माझं आजूबाजूला थोडासा झालेला आहे, कारण मी स्टफिंग आहे ना थोडंसं जास्त भरते आणि तेव्हा तो पराठा जास्त चांगला लागतो. तुम्ही काय म्हणजे आपण जनरली काय करतो, फुटेल म्हणून स्टफ जो आहे ना आतमधला तो कमी टाकतो, पण मग त्याच्याने त्याची टेस्ट देखील राहत नाही. त्याच्यामुळे जरी तो फुटला ना तरी स्टफिंग कमी करू नका, नाहीतर मग पराठा चपातीसारखाच लागतो, मग मुलं खात नाहीत. तर मग मी अशा पद्धतीने म्हणजे माझी एक जी ट्रिक आहे ना ती मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर हा जो माझा तवा आहे ना, तो खरंच म्हणजे इतका भारी आहे. म्हणजे आत्ता पोलपाट लाटणं आणि हा जो तवा आहे आणि कॅस्ट्रॉल या सगळ्या गोष्टी माझ्या देखील किचनमध्ये फेवरेट झालेल्या आहेत आणि म्हणूनच किचनमध्ये काम करायला देखील छान वाटतं. कारण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपली चपाती बनवणं काही राहणार नाही आहे. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या आवडीच्या असाव्यात असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आहेत ना त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत. तर सेम कॅस्ट्रॉलची लिंक मला मिळाली तर मी नक्की शेअर करीन. तवा तर मी नेहमी प्रॉडक्ट टॅग करतच असते, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. कारण मला नेहमी त्याच्या बाबतीत कमेंट येतात आणि आत्तापर्यंत तर मला याची काहीच कंप्लेंट आलेली नाही आहे. सगळ्यात मस्त असा तवा आहे. तुम्ही याला मीडियम गॅसवरतीच ऑपरेट करा. हेवी गॅसवरती केला तर मग आपली नेहमी चपाती करपतेच, तर त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती तो गरम करा. खूप पटकन गरम होतो आणि माझा हा जो मार्बलचा आता नवीन मी पोलपाट घेतलेला आहे ना, तो पोलपाट मस्त आहे. त्याचं लाटणं मला काही खूप आवडलेलं नाही, म्हणून मी लाकडी जो माझं लाटणं आहे ना ते यूज करते. तर सगळं काही आवरून घेतलं, माझी सगळी भांडी धुवून घेतलेली आहेत, किचनचा पूर्ण ओटा आवरून घेतला, फ्रूट्स वगैरे जे काही आणलं होतं आदल्या दिवशी रात्रीचे ते सगळे काही भरून ठेवलं आणि पूर्ण तो जो माझा किचन आयलँड आहे ना तो देखील मी स्वच्छ करून घेतलेला आहे. वायपरनी इथलं जर पाणी काढलं नाही ना तर सिंक आपलं खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे मी इथं जवळच एक वायपर ठेवलेला आहे. तर बघा, मुली ह्या पप्पांच्याच लाडक्या असतात. इथे मला काही बोलायची गरजच पडलेली नाही आहे, कारण तुमच्या समोरच त्याचं एक्झाम्पल आहे. ती मला म्हणजे तिला फक्त खाण्यापिण्यापुरती मी लागत असते, बाकी प्रत्येक टायमाला तिचे पप्पा आणि सॅटर्डे संडे तर काही विचारायलाच नको. स्पृहा, ये ना बाहेर.
पकडते, नको जाऊ, आले मी आले, पकडते पकडते, पकडलं चूला, पकडला, भागो 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 भागो, पकडा 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 पकडा. तुला मजा येते? ये ना, ये प्लीज, ये 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 ये. कुठे आहे स्पायडर? कुठे आहे स्पायडर? अच्छा अच्छा, असं असं का? वेब आहे स्पायडरचं, वेब. पकडा 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 पकडा. जा स्लाइड करून ये. किती घाम आलाय बघ, तो घाम. इथून ये ना, स्प्रे स्लाइड कर. बरं, दो करके करना है ना, लगे नहीं. बस वे अंदर जाओगे क्या? जाओगी, जाओ. इथे मॉलमध्ये हॅमलेसमध्ये प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी. तर इथे आम्ही तिला आज सोडलं होतं, म्हणजे त्याच्या आधी एकदा सोडलं होतं जेव्हा तिला कळत नव्हतं. आता पण कळायला लागल्यानंतर आत्ता सोडलं आहे ना, तर ती इतकी एक्सायटेड होती, म्हणजे जायचंच आहे. ते तिकीट काढायचं आणि मग त्या ताईला द्यायचं आणि मग हाताला तो बँड लावून घ्यायचं, असं सगळं स्वतःहून म्हणजे ती बघत होती आणि करत होती. तर तिला सोडलं, तिचे पप्पा तिच्यावरती लक्ष ठेवत होते. तोपर्यंत म्हटलं मी माझ्या फेवरेट ठिकाणी जाऊन येते. तर मी इथे किचन हबमध्ये आली होती आणि किचन हबमध्ये बघूया म्हटलं काय काय नवीन दिसतं आहे. तर नवीन तर बऱ्याच गोष्टी असतात, आपल्याला हव्यात की नाही त्याच्यावरती देखील असतं. पण म्हटलं चला बघूया, काहीतरी घेता देखील येईल. आणि खूप दिवसांनी, म्हणजे मला असं वाटतं खूप महिन्यांनी आली होती. म्हटलं एखादी तरी गोष्ट घ्यायलाच हवी आहे. तर इथून तर तिकडून आल्यानंतर, म्हणजे आता संध्याकाळी तर आम्ही म्हणजे बाहेर गेल्यानंतर बाहेरच जेवून येतो आणि तिथून आल्यानंतर घरी म्हणजे असं म्हणतो ना आपण, पसारा नसतो घरामध्ये, त्याच्यामुळे रिलॅक्स वाटतं. आणि मग अजून आपलं जे काही सोबत घेऊन गेलेलो असं, म्हणजे पाण्याच्या बॉटल्स वगैरे तर मी घेऊन जातेच. त्यानंतर आपली जी काही शॉपिंग आहे ती मी काढून ठेवते ना, तर मग लक्षात राहत नाही, कधीतरी तसंच राहून जातं. तर त्या सगळ्या पिशव्या मी इथे टेबलवरती आणून ठेवते आणि सकाळ सकाळी सगळं काही आवरून घेते. तर असा आजचा हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.